नमस्कार मंडळी, विषय वेगळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. चला कोकणात पावसानं काय धुमाकूळ घातलं होतं बघूया. तर गावाल्यानो, ही बगड्यांची उडणारी माळ बघून तुमका नक्कीच एक गाणं आठवलं असताला आणि हो हिरवगार निसर्ग बघून तुमचा मन प्रसन्न झाला असताला. तर ना 4 कोपरे लावचे बाकी होते. संध्याकाळतगत नांगरून चिखल करून लावून घेतले आणि रात्री पावसानं काय केलं तर कोकणात पाऊस खूप पडता बेफाम. पण या पावसामुळे होणारं नुकसान काय असं आता तुमका दाखवते. हे आमच्या भावाशी काल लावणी केली बघा. हे बघा, ही काल लावणी केलेली आहे आणि काल जो बेफाम पाऊस पडलो ना, त्या लोंड्यान बघा काय झालं त्याची परिस्थिती. ती त्या सगळा वाहून गेला. आता बघा ते सगळा खळवटण सगळा खाली गेला. आता ह्याच्यासाठी तर रडत नाही बसायचो. उद्या काय करतो, उद्या थंय खोऱ्यान खापावतलो, आता बंद करतलो आणि परत यो हयलो तरवो काढतलो आणि तो थंय लावतलो. काय झाला काम. ह्या कोकणातल्या शेतकऱ्याकडसून शिकण्यासारखे असा. बाकी काय मोठा नाही सांगणार तुमका. तुम्ही शेतकरी असाच कोकणातले माणूस. पण ही अशी संकटं येतच असतात. हे बघा आता हे रस्ते बिस्ते हे बनवलेले होते पायवाटे, सगळा खळवाटान गेला. ह्यो जो तरव लावलेलो असताना ह्याची प्रत्येक काडी त्याने स्वतःच्या हाताने टोकलेली असता आणि ह्यो पावसाचा जो प्रकोप झालो ह्याच्यात त्याची ती लावलेली काडी व्हावान गेली. माका सगळं त्याच्या काळजार किती वेदना झाली असतील. एका पुरी तितकी मेहनत परत करूची आ, तितकी भर घालूची आ. तर मंडळी, निसर्गासमोर कोणाचा काय चालणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या संकटात सामोरं जाऊन तो परत जिद्दीनं उभं होता. तर त्या शेतकऱ्यासाठी नक्की 2 शब्द कमेंटमध्ये लिहा आणि अशाच शेतीविषयी व्हिडिओमध्ये लवकरच भेटाया. जय जवान, जय किसान, जय कोकण.